तर आमचे शेनवडीचे मामासाहेब आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी स्पेशल मासा घेऊन आलेला आहे. बघा ही परात भरून इकडं मासा आणलेला इथं. तर मामाला मासा खायची इच्छा झालेली आहे, त्यामुळे आपण मासा तर घेऊन आलेला आहे आणि कट करून वगैरे ठेवलेला आहेत. परातीत पाण्यात भिजू घातल्या ते मिठाया पाण्यात. तर आता धुवून घ्यायचं आहेत. तर मामाला सांगितले तुम्हाला खायचं आहेत, तुम्ही आणायला लावल्यात ना, तर आता धुवून बी तुम्ही काढायचं. पण तसं काय नाही, मी बी मामाला थोडीशी मदत करू लागतो या. बरोबर का ना मामा? मी पण धुवू लागणार आहे का नाही? हा मग धुवायचं घ्यायचं धुवायला मामा. हा उरकोय ना मामाला खायचं म्हणजे हे झालेलं आहे. काय म्हणते ते त्याला तातडी झाली जरा गावा खायना असं झालंय. चला काय काय मामा कशाची गडबड लावली तुम्ही? काय घ्या की मग पटकी ना तुम्ही. चला अरे घ्या तरी तुम्ही पाठी, मी घेतोय तुम्ही माशाच घ्या की. हा हा चला पाठी देस ना खायला जायचं मासं. तुम्हाला कवा खायना असं झालंय म्हणले आता काय करायचं. हा धुया धुया मस्त अजून टाइम आहे, टेन्शन घेऊ नका. हा ही लागली तर लाईव्हला उड्या हाणायला. अहो मशाला बिशाला अजून बनवून ये जा मामा, तर 10 मासं धुवून द्या ते. हा हा थोडा चांगला दगड. काय टेन्शन घेऊ ना मामा. असा खरमोडीत दगड आहे, निघते लागणार सगळं मासा अगदी चोख. काय जाळी? अहो हे खवलं काढून आणलेलं आहे मामा, त्यानं काय करायचं? हाय निघतंय निघतंय निघतंय. आयला दगडानं आता पटकानं कसल्यागत करायला लागला तुम्ही. नाही ना हातानं चोळा नसतं. अहो दगड वरनं फिरतो नसता, खाच्या खुच्यातनी जात नाही. झालंय ओके ओके टाकाटाक. साबण जायची मासं चांगलं धुवून निघत्याला व साबण ना कळलं. साबण उलट मासं चांगलं धुवून निघतात मामा. नाही काय वास लागत. चला पाठी खांगळामध्ये धुतल्याला मासा ह्या पाठीत टाकाय सगळं झालं. सारखं मामा ते कुत्र्यागत वासच घेते ते काय कळ नाही. काय नाही करत साबण अंगाला लावता ते काय नाही. हाती मुंगी मारती म्हणल्यावर काय होईल? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं काय? साबण ह्या परात पलीकडं, ह्या परात पलीकडं. हा खांगळा जोरात आला. हा मासं खाऊन ताकद येईल चांगली अंगात तुमच्यात. असं ना. हा ते पहिलं पाणी जाऊ दे सांडवून खाली. ना माझा 2 किलो मासा एकटं खाणार का तुम्ही? 2 किलो मासा आणायला लावलेला ते. उद्या अजून खायला तुम्ही. आईच्या गावात लईच माशाची आवड दिसते तुम्हाला. 2 दिवस असं ना. भारी राव मग तुमचं. तुम्ही खेकडे घेऊन आला नाही असे जाणताय राव. माझं भावानं चांगलं साफ करून दिलेत का नाही? आहे का नाही? पाक खवली बिवली वरून पाक तासून दिले. नाही आमच्यातला तर मग सोडवाला बघा बरं. लय ताप घ्यायची गरज नाही हो, चांगलं टाकाटाक करून दिल्यात मासा त्यांना. ती आतली घाण थोडी निघणार किंवा वरची खवलं वगैरे तर काढलेत ना मग. हा अजून वास घेऊ नका. तुमचा काय भरोसा नाही. हा मिठामुळे साप निघतं ते का? मिठा पाण्यात भिजू घालून ठेवलं होतं तासभर अण्णा. हा मिठानं दात घासत होता त्यामुळे अण्णा आजारी पडत नव्हतं. बरोबर आहे. आणि तुम्ही कशाने दात घासता आता? मिठानं का लिंबाच्या काडीनं? मग हां आता आता काय घासता? आता कुठला मॉडेल काढलाय नवीन? 2 मिनिटं मीठ टाकायचं थोडं. हां पुन्हा आंघोळ करता चोळायचं. असं ना. पांढरा शेपटच 4-5 मिनिटं चोळायचं पाहिजे मिठानं. मासा इकडं हो. हां जायला खाली निघून. 200 रुपये आणले ते. पाठी चांगली काही हो पाठी चांगली आता धुवूनच घेतली तुम्ही राव.
खाल्लं का नाही आपल्याला खाली थोडंच मासं टाकायचं पाठीच्या वर टाकायचं आतमध्ये ते आहे की तू धुलाच नाही वास. आईच्या गावात ते मासं धुतल्याला जायते मामा अजून काय धुला काय तुम्हाला कसं काय असेल तुला? हा त्यामुळे सोपं जायचं ते. तुम्ही खावा मासा आम्ही खाणार पुरी भाजी. पुरी नको ती तुम्ही पुरी भाजी खाताय उद्या बरं पुरी खावा. करायची आजी करा आळूची पानं बाजू दिली चालायची पण त्याला बेस्ट टाकू. ही शाकाहारी माणसं आहे ती मामा हं? तुम्ही तेच खात बसा. मामा बायको काय म्हणते माझी मामा मासा असं का धुत्या ते कपडे धुतल्यागत मग कसं सांगा तिला कसं धुवायचं असते ती बरं आहे ना तू दुसरी आपण आणून म्हणजे वाटत नाही लई असायची चोळायला असं ना खवडी मासाची बेकार ताप देते ही बरं